आत्ताचाच मुद्दा घेते. जसं असं होतं की प्रेक्षकांमधून कधी फोन वाजला जातो किंवा एखाद्याचं मूल रडतं. म्हणजे आता यावर असतात काळे हे व्यक्त होत आहेत आणि मी जर तुला विचारलं की कलाकार म्हणून तुझं काय मत आहे यावर? हे बघ, आता असतात काळेंचं नाव घेतलंस तू. ते इतके मोठे कलाकार आहेत ना, तुम्ही ढोल जरी वाजवले तरी ते करतील प्रयोग. पण प्रेक्षकांची काहीतरी एक जबाबदारी असते. ते बघणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमचेच पैसे, तुमचंच तिकीट, तुमचीच इच्छा होती ना त्या नाटकाला जाऊन बसण्याची. तुम्हीच नाटक बघताय आणि तुम्ही हे करताय. बरं ठीक आहे, आता तू म्हणालीस तसं काहीतरी इमर्जन्सी कॉल असूच शकतो, नाही असं नाही. पण तो म्यूट करणं, बाहेर जाणं आणि मग बाहेर जाऊन बोलून आत येऊन बसणं हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे कदाचित. म्हणजे माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा त्याचा तो रसिकांना सुद्धा ते ऑब्स्टॅकल त्रासदायक राहणार नाही आणि समोर काम करत असलेल्या कलाकारांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. आणि मग बोलल्यानंतर पण मग आम्ही नव्हतो चालू नाटकाला, मग तुम्ही नकाच करू, तुमचं काम कोण बघतं, मग अशा पण कमेंट्स असतात का? अर्थात ते कमेंट करणाऱ्या लोकांचा चेहरा दिसत नाही, त्या कमेंट करणारे लोक किती रसिक आहेत हे कळत नाही आपल्याला, ह्या गोष्टी माहीतच नसतात. आणि बघ ना, इंस्टाग्रामवरती ट्रोल करणारे किती लोक थिएटरमध्ये जाऊन नाटक बघत असतील, हा पण एक प्रश्नच आहे. त्यामुळे डिस्टर्ब होतोय, त्यांना त्रास होतोय, तर मग शिस्तीचा प्रश्न आहे हे. मला वाटतं शिस्त आहे ही.